नमस्कार. आज आपण अतिशय अप्रतिम असा झटपट तयार होणारा भाताचा एक अतिशय सुंदर प्रकार पाहणार आहोत. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात. इथे मी अर्धा चमचा एवढं मिरं घेतलेलं आहे. यासोबतच आपण अर्धा चमचा इथं जिरं घेणार आहोत. आता आपल्याला हे दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे. मिरं आणि जिरं आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपलं मिरं आणि जिरं छानपैकी वाटून तयार झालेलं आहे. आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन गरम झाला की आपण यामध्ये साधारण 2 चमचे एवढं तेल घेणार आहोत. तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. तेल छानपैकी गरम झालं की मग आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत. मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तेलामध्ये छानपैकी तडतडली की मग आपण यामध्ये 5 ते 6 पाकळ्या लसूण बारीक चिरून इथे मी घातलेला आहे. दोन चमचे इथे मी शेंगदाणे आणि 5 ते 6 काजू अर्धे तुकडे करून इथे घातलेले आहेत. काजू आणि शेंगदाणे आपण तेलामध्ये छानपैकी परतून घेऊयात. दोन ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून इथे मी घेतलेल्या आहेत. मिरची सुद्धा तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला मीडियम साईजचा कांदा घालणार आहोत. कांदा हलका गुलाबी होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे. कांदा हलका गुलाबी झाला की आपण यामध्ये जे मिरं आणि जिरं आपण वाटून घेतलेलं आहे यातला 1 चमचा आपण इथे घालणार आहोत. व पुन्हा एकदा एक अर्धा मिनिट आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत. मसाला छानपैकी आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे परतवून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये शिजवून घेतलेला 1 कप भात घालणार आहोत. तुम्ही इथे रात्रीचा उरलेला भात सुद्धा वापरू शकता. एक 4 ते 5 मिनिटं हाय फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. व आपला चटपटीचा असा पेपर राईस एकदम रेडी आहे. चवीला हा अतिशय अप्रतिम लागतो. एकदा नक्की ट्राय करून पहा. अशाच प्रकारच्या भरपूर भाताच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही राईस रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. आता इथे आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. यावर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली आपण इथे कोथिंबीर घालत आहोत. व पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.